हाय दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी इतक्या दिवसांची वाट बघत आहे. बट जे प्रोडक्ट मला या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू करायचं आहे ना, ते यायला खूप वेळ लागला आणि म्हणून हा व्हिडिओ यायला पण खूप वेळ लागला. बट फायनली ते प्रोडक्ट आलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू करणार आहे सध्याच्या काळातलं मोस्ट व्हायरल टिंटेड सीरम. तर हे आहे लॉरियल पॅरिसचं इन्फॅलिबल 24 आवर टिंटेड सीरम आणि हेच आपण या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू करणार आहोत. तो जर तुम्ही विचार करत असाल की तुम्हाला पण हे सीरम पाहिजे आहे तर थांबा, त्याआधी हा पूर्ण व्हिडिओ बघा, माझा रिव्ह्यू ऐका आणि मग नंतर डिसाईड करा की तुम्ही हे प्रोडक्ट घ्यायला पाहिजे की नाही. सो आय थिंक आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. ओके, या व्हिडिओमध्ये बिलकुल मी कुठली स्क्रिप्ट, काही पॉइंटर्स काहीच करून आलेली नाही आहे. मी डिरेक्टली तुम्हाला माझे जे ओपिनियन्स आहेत, मला जे बोलायचं आहे याच्याबद्दल ते सगळं तुम्हाला डायरेक्टली सांगणार आहे. आणि माझ्या ओपिनियन्सचं तर सोडाच, बट खूप खूप लोकांचे खूप वेगवेगळे ओपिनियन्स आहेत या प्रॉडक्ट बद्दल. तर सगळ्यात आधी तर मला तुम्हाला सांगायचं आहे की हे जे सीरम आहे हे ऑलरेडी मी वेअर केलेलं आहे माझ्या फेसवरती. आणि डोंट वरी, तुम्हाला जो ऍप्लिकेशनचा व्हिडिओ आहे तो पण दिसेलच तुम्हाला स्क्रीनवरती. बट सध्या हे जे मेकअप आहे हे या सिरमनीच केले, म्हणजे हे सिरम यूज करूनच केलेलं आहे. सो तुम्ही बघू शकता की फुल फेस ऑफ मेकअप पण कसं दिसतं. तर आता आपण पॅकेजिंग वगैरे सगळं काही बोलूया. सगळ्यात आधी तर याच्यामध्ये तुम्हाला 30 ml प्रॉडक्ट मिळतं आणि हे मला पडलेलं आहे 890 रुपीजचं. बट याची ऍक्च्युअल प्राइस आहे 999 रुपीज, म्हणजे 1000चं प्रॉडक्ट आहे. बट नायकावरती तुम्हाला ऑफर्समुळे, डील्समुळे ते थोडंसं 900 पर्यंत मिळतंच. बट स्टील थोडंसं महाग आहे कारण की याच्यापेक्षा स्वस्त फाउंडेशन्स आहेत. येस, हे सगळं आहे प्राइसिंग वाईज. आता बॉटल वाईज, पहिले तर इतकी क्यूटू छोटू बॉटल आहे आणि ट्रॅव्हल फ्रेंडली नाही आहे, कॉम्पॅक्ट आहे. बट ही ना काचेची बॉटल आहे, तर फुटण्याची भीती आहेच. बट स्टील तुम्ही जर व्यवस्थित कॅरी केलं तर तुम्ही इझिली हे कुठे पण ट्रॅव्हल करून घेऊन जाऊ शकता. कारण की ही छोटीशी आहे, म्हणजे माझ्या हाता एवढी पण नाही आहे, इतकं पिल्लू आहे हे. तर तुम्ही इझिली हे कॅरी करू शकता, ट्रॅव्हल करू शकता याच्यासोबत. आणि हे ड्रॉपर वाला आहे, जे मला नाही आवडलं. बट आता अगेन हे सीरम आहे, टिंटेड सीरम आहे, तर ते तर ड्रॉपरच्या फॉर्म मध्येच येणार. तुम्हाला याच्यामध्ये ते असं पंप वाला वगैरे तर ऍप्लिकेटर येणार नाही. त्याच्यामुळे हे असं असं ड्रॉपरनी आपण घेऊ शकतो आणि याचा ड्रॉपर वगैरे व्यवस्थित काम करतो. तर त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाही आहे आणि इतकं असं मेसी नाही आहे. बट ऑफकोर्स आता तुम्ही बघू शकता हे पूर्ण वरपर्यंत प्रोडक्ट आलेलं आहे, तर थोडंफार तर ते मेसी होणारच आहे पुढे जाऊन. बट सध्या मी 1-2 वेळाच हे यूज केलेलं आहे, तर आता सध्या तरी काही मेसी झालेलं नाही आहे. सो हे सगळं आहे त्याच्या पॅकेजिंग बद्दल आणि ओव्हरऑल प्रोडक्ट बद्दल. आता मी जो शेड घेतला आहे तो आहे 4.5 मीडियम. 4.5 आहे की 4.5 मीडियम असा शेड आहे. अँड ट्रस्ट मी हे खूप व्यवस्थित सांगू शकते की मी हा ऑनलाईन घेतला होता आणि तरी पण मी असा तुक्का मारून घेतला आणि शेड इतका मस्त मॅच झालेला आहे. म्हणजे तुम्हाला माझ्या फेसवरती थोडासा जास्त असा ब्राईट वाटत असेल, लाईट वाटत असेल, बट माझ्या नेकला तो मॅच करतो. सो तो व्यवस्थित शेड आलेला आहे आणि मला खूप जास्त खुशी होत आहे. त्याहून जास्त मला प्राऊड फील होत आहे स्वतःवर की मी व्यवस्थित शेड चूज केला ऑनलाईन सुद्धा. तर याच्यामध्ये ना 1% हायलोरॉनिक ऍसिड आहे आणि अगेन हे सीरम आहे, तर थोडेसे सीरमचे जे क्वालिटीज असतात ते तर याच्यामध्ये असणारच. तर हायलोरॉनिक ऍसिड आहे म्हणजे हे हायड्रेटिंग आहे खूप जास्त. आणि 24 आवर लॉंग वेअर टिंटेड सीरम आहे हे. सो आता मी तुम्हाला सांगते. पहिले तर तुम्ही ऍप्लिकेशन बघा. मी तुम्हाला आता क्लिप्स दिसत असतील. मी जेव्हा यूज केलं होतं, दुपारी यूज केलं मी 2 वाजता वगैरे, आणि आता वाजले आहेत 12:30. सो आतापर्यंत ते चाललेलं आहे. बट जेव्हा मी अप्लाय केलं तेव्हा मी खूप लोकांना बघितले होते की लोक हाताने अप्लाय करत आहेत आणि मला असं वाटलं की सीरम आहे, इतकं जास्त लिक्विड आहे ते, म्हणजे इतकं रनी कन्सिस्टन्सी आहे. सो मला पण वाटलं की आपण हातानेच ब्लेंड करून बघूया आणि मी थोडंसं जास्त प्रोडक्ट घेऊन घेतलं. ती माझी चुकी होती. बट जेव्हा मी हाताने ब्लेंड केलं आणि तुम्हाला जर दिसत असेल की मला या गालावरती ना पिंपलचा असा डार्क स्पॉट आहे, बट स्टील त्याने खूप चांगल्या पद्धतीने कव्हरेज दिलेली आहे हाताने ब्लेंड केल्यावरती. आणि मी तर खूप जास्त इम्प्रेस झाली होती, म्हणजे इतकी जास्त
त्याची अशी लिक्विडी कन्सिस्टन्सी आहे. तर मला असं वाटलं की एकदम लाईट कव्हरेज देणार, बट नाही, लाईट टू मीडियम कव्हरेज दिली आहे त्यांनी. सो डेली वेअरसाठी तर आय फील हे एकदम परफेक्ट आहे. एकदम लाईट वेट आहे. माझ्या स्किनवरती बिलकुल वाटत नाही मी फाउंडेशन लावलंय. ही तर पहिली बात. दुसऱ्या साईडला मी ट्राय केलं आहे ब्लेंड करायचं विथ ब्रश, आणि ब्रशनी पण खूप छान मला त्यांनी कव्हरेज दिलेली आहे. सो जर तुम्हाला थोडीशी जास्त कव्हरेज हवी असेल तर तुम्ही ब्रशनी पण ब्लेंड करू शकता. बट जर तुम्हाला एव्हरीडे साठी यूज करायचं असेल, ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये जायचं असेल वेअर करून, तर डिरेक्टली हाताने असं मस्त ब्लेंड करा आणि खूप इझिली ब्लेंड होतं ते. सो ही तर मला खूप चांगली बात वाटली. आणि हे तर होतं ऍप्लिकेशन वाईज. आणि तुम्ही पण बघू शकता की माझा जो शेड आहे तो एकदम व्यवस्थित मॅच झालेला आहे, आणि फुल फेस ऑफ मेकअप केल्यावर आपण तो एकदम परफेक्टली मॅच होऊन जातो. जसं तुम्ही आता बघू शकता की आता माझा फेस आणि माझी नेक परफेक्टली मॅच आहे. सो हा शेड जो आहे हा एकदम परफेक्ट आहे. जर तुम्ही माझ्या स्किन टाईपचे असतील, माझ्या स्किन टोनचे असाल, म्हणजे मीडियम टू डस्की स्किन टोन, आणि जर तुमचा न्यूट्रल अंडरटोन असेल तर तुमचा हा 4.5 मीडियम हा शेड तुम्हाला एकदम परफेक्ट जाणार. सो तुम्ही एकदम व्यवस्थित ऑनलाईन पण ते ऑर्डर करू शकता जर तुमचा माझ्यासारखा स्किन टोन असेल तर. सो ओव्हरऑल तर हे झालं. आणि लाईट वेट आहे, जसं मी सांगितलं एकदम लाईट वेट आहे. मला 2 वाजतापासून मी वेअर केलेला आहे. मला बिलकुल वाटत नाही आहे की मी फाउंडेशन लावलंय. आता जर मी कुठलं दुसरं फाउंडेशन लावलेलं असतं ना, आतापर्यंत मी राहूच शकली नसती. आणि इतकी जास्त ह्युमिडिटी झालेली आहे, बिकॉज पाऊस पण होता आणि ऊन पण होती, तर त्याच्यामुळे वेदर खूप ह्युमिड झालेलं आहे. त्याच्यामुळे खूप जास्त पसीना येतो. बट माझं जे फाउंडेशन आहे, माझा जो बेस आहे, तो बिलकुल हललेला नाही आहे. आणि मी बिलकुलही मेकअप फिक्सर किंवा सेटिंग स्प्रे यूज केलेला नाहीये. मला टेस्ट करायचं होतं आणि म्हणून मी काहीच याच्यावरती अप्लाय केलं नाहीये. बस थोडंसं पावडर अप्लाय केला, बिकॉज ऑफकोर्स माझी ऑइली स्किन टाईप आहे. त्याच्यामुळे मला थोडंसं पावडर अप्लाय करावं लागतं. बट मी असं सेटिंग स्प्रे किंवा मेकअप फिक्सर यूज केलेलं नाहीये. स्टील माझं जे फाउंडेशन आहे, सीरम आहे, टिंटेड सीरम, ते कुठेच हललेलं नाही आहे. आणि जे ते क्लेम करतात की 24 आवर्स लॉंग हे राहतं तुमच्या फेसवरती, तर मी 2 वाजतापासून बघा ना, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10-12 तास तर झालेलेच आहेत आता. आणि स्टील हे एकदम इंटॅक्ट आहे. आणि मी हे दुपारी लावलं होतं. त्याच्यानंतर मी एका फंक्शन पण अटेंड केलं आणि तिथून आली, आता व्हिडिओ पण शूट करते. सो असं नाही की मी घरात एसी मध्येच बसून होती. नो, मी खूप काम पण केलं आहे आणि तरी पण हे कुठेच गेलेलं नाहीये. सो लॉंग लास्टिंग तर हे आहेच. हे तर याच्यामध्ये तर काही आपण डाऊट घेऊच नाही शकत. आणि लाईट वेट सुद्धा आहे. आणि एव्हरीडे साठी एकदम परफेक्ट टिंटेड सीरम फाउंडेशनच म्हणू ते आहे. तुम्हाला जर ह्याची कव्हरेज थोडीशी कमी वाटत असेल तर तुम्ही आणखीन एखादी लेयर लावू शकता, बिकॉज एकदम लाईट वेट आहे, तुम्हाला वाटणारच नाही. तर तुम्ही 2 लेयर पण यूज करू शकता, अप्लाय करू शकता, आणि ती छान तुम्हाला कव्हरेज मिळू शकते. सो येस, हे होतं या लॉरियल पॅरिसच्या सीरम बद्दल. आणि इतकी जी हाईप आहे याची मार्केटमध्ये, इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती, ती आय फील वर्थ आहे. आणि हे जे पैसे त्यांनी घेतलेले आहेत, हे बघा, मी इतकं महाग कधीच फाउंडेशन सुद्धा घेतलेलं नाही आहे. आय एम बीइंग व्हेरी ऑनेस्ट. बट हे सीरम आहे, टिंटेड सीरम, तरी पण मी याच्यात इन्व्हेस्ट केलं कारण की खूप लोकांनी खूप म्हणजे चांगले रिव्ह्यूज होते याच्याबद्दल. माझ्याकडे टिंटेडचं फाउंडेशन आहे, बट ती वेगळी बात झाली. तर मला हे ट्राय करायचंच होतं. आय थिंक मी जो डिसिजन घेतला होता तो बरोबर होता, आणि बरं झालं मी हे घेतलं. आणि येस, आता मला असं वाटतं की माझं न्यू फेवरेट एव्हरीडे वाला फाउंडेशन बनलेलं आहे. कारण की मी आता हे प्रत्येक ठिकाणी लावून जाणार. तर मी लग्नात सुद्धा लावून गेली, तर तुम्ही तर एव्हरीडे साठी तर हे यूजच करू शकता. म्हणजे तुम्हाला बिलकुल वाटणार नाही की तुम्ही मेकअप लावलेला आहे, तुम्ही फाउंडेशन लावलेलं आहे, असं बिलकुल नाही वाटणार. स्टील तुमचं जे फेस आहे ते एकदम इव्हन टोन दिसेल आणि एकदम छान सुंदर दिसणार. सो येस, हेच होतं लॉरियल पॅरिसच्या इन्फॅलिबल 24 आवर टिंटेड सीरम बद्दलचा माझा रिव्ह्यू. ओव्हरऑल जर तुम्ही मला विचाराल तर, जर तुम्हाला ते बीबी क्रीम, सीसी क्रीम्स ह्या गोष्टी आवडत असतील ना, हे एक घेऊन बघा. आय नो थोडंसं महाग आहे, बट हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट सारखं आहे. कारण तुम्हाला इतकं जास्त लागत नाही, थोडंसं लागतं. आणि हे दिवसभर चालतं, असं तुम्हाला रिअप्लाय करत बसावं लागत नाही हे. तर म्हणजे चालून जाणार तुम्हाला. मला तर हे वाटतं, मला हे 4-5 महिने इझिली चाललं जाणार.
त्याच्यापेक्षा जास्तच जाईल असं मला वाटतं, कारण की 30 ml प्रॉडक्ट आहे बाई याच्यामध्ये. सो खूप प्रॉडक्ट आहे आणि आय फील की 900 रुपीजमध्येच तुम्हाला मिळेल. तर ते आय थिंक घेऊ शकता तुम्ही, घ्यायला पाहिजे. जर तुम्ही ऑफिस गोईंग गर्ल असाल तर तुम्ही तर डेफिनेटली घ्यायला पाहिजे आणि तुमच्यासाठी तर हे एकदम परफेक्ट आहे. म्हणजे तुम्ही जर एकदा घेतलं आणि लावलं तर तुम्ही नक्की मला थँक यू बोलणार, कारण की हे इतकं सुंदर काम करतं. मला याचे पैसे मिळालेले नाहीयेत, एकदम नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे. मी याचे पूर्ण पैसे भरलेले आहेत, ₹1000 तरी पण मी तुम्हाला सांगते आहे की मला हे खरंच खूप आवडलेलं आहे. त्याच्यामुळे मी इतकी जास्त तारीफ करते याची. आणि ह्याचे जे न आवडलेले पॉइंट्स आहेत, जसं की हे थोडंसं मेसी होऊ शकतं, हे जे आहे ते मला नाही आवडलं. त्याच्यानंतर ही जी काचेची बॉटल आहे, तर हे ट्रॅव्हलिंगच्या वेळेस थोडंसं तुम्हाला कठीण जाऊ शकतं. बट अगेन आता फाउंडेशनच्या ज्या बॉटल्स असतात त्या काचेच्या जास्त असतात, तरी पण आपण घेऊन फिरतोच ना. आणि त्यात तर इतक्या मोठ्या-मोठ्या असतात. हे तर इतकं पिल्लू आहे, ते तुमच्या इझिली मेकअप पाउचमध्ये येऊन जातं. सो अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये हायलुरॉनिक ॲसिड सुद्धा आहे, तर तुमची स्किन पण हायड्रेटेड राहणार. आणि माझी स्किन ऑइली आहे, तरी पण असं चिपचिप किंवा ऑइलीनेस मला बिलकुल नाही वाटलं. तर आय फील की हा असा ड्यूईनेस म्हणजे ड्यूई लुक देतो तुम्हाला. तर ड्राय स्किनसाठी तर एकदम सुंदर फाउंडेशन आहे, सुंदर सीरम आहे. बट ऑइली स्किन टाईपसाठी पण तुमचं असं एकदम ऑइली नाही दिसवत, बट ग्लोई आणि ड्यूई दाखवतो. आणि तसं मेकअप मला आवडतं. म्हणजे आपण एनिवे आपण हायलायटर वगैरे तर अप्लाय करतोच ना. तर ह्या भागात हे बघा, तुम्ही बघा आता पण तो थोडासा असा ग्लो आणि ड्यूईनेस तुम्हाला दिसत असेल. ऑफकोर्स मी हायलायटर यूज केलेला आहे, बट स्टिल फाउंडेशनचा ग्लो तर आहेच, तो ड्यूईनेस आहे. तर हे पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. आणि येस, आय गेस इतकंच मला तुम्हाला सांगायचं होतं या सीरमबद्दल. आणि आय फील तुम्ही एकदा नक्की ट्राय करायला पाहिजे. याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार, किंवा तुम्ही टॅग प्रॉडक्टमध्ये चेक करा, तिथे मी टॅग करून देईल हे प्रॉडक्ट. तर तुम्ही डिरेक्टली त्या प्रॉडक्टवरती म्हणजे त्या पेजवरती रिडायरेक्ट होणार. आणि शब्दकोश माझा इंग्रजीचा हा खूप जास्त खराब आहे दिसतो, बट एनिवेज त्या प्रॉडक्टच्या पेजवर तुम्ही रिडायरेक्ट होणार आणि तुम्हाला डिरेक्टली ते प्रॉडक्ट विकत घेता येणार. सो तुम्ही ते इथे इथे कुठेतरी असेल ते व्ह्यू प्रॉडक्टवाला, तिथे क्लिक करा आणि तुम्हाला डिरेक्टली ते दिसून जाणार. सो येस, आय गेस दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला माझा हा ऑनेस्ट रिव्ह्यू आवडला असेल आणि तुम्हाला पटलं असेल मला जे बोलायचं आहे ते. हे बघा, मी बिलकुल बायसनेस किंवा मला पैसे मिळतायत म्हणून असं काही मी करत नाही आहे. मी सांगितलं हा नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे आणि मला आवडलं म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं. बस एक ज्या 2-3 गोष्टी आहेत त्या मला आवडल्या नाहीत त्या पण सांगितल्या. आणि हो, प्राइस जर थोडीशी कमी असती तर मला आणखीन जास्त आवडलं असतं. हा पण एक पॉइंट आहे. बट येस, आय गेस दॅट्स इट. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. असेच वेगळ्या नवीन प्रॉडक्टचे जर तुम्हाला रिव्ह्यू पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासाठी खुशी ते व्हिडिओज घेऊन येणार. येस, आय गेस आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.